जय जय रघुवीर समर्थ. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो. हा 43वा श्लोक आहे. माणसाने मना सज्जना म्हटलेलं आहे. हे सज्जन मना की माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे की जीवाच्या ठिकाणी धारण करण्यासाठी एकच गोष्ट आहे. आणि आपल्याला जर आपलं स्वहित जनी आपले हित तुवा करावे, म्हणजे तुझं जर स्वहित साधावं असं जर माणसाला वाटत असेल तर त्यांनी भगवंताला पक्क धरून ठेवलं पाहिजे. आता पहा, प्रपंचात किंवा लौकिकात वावरताना कुटुंबाचा भार घेतो, निरनिराळी कर्तव्य पार पडतो, पण ते सगळी ती कर्तव्य त्याच्यामुळे आपलं हित काही साधले पाहिजे असा विचार कधीच नसतो. पण हित साधायचं म्हणजे काय, तर परमार्थ साधनेत परमेश्वराच्या प्राप्तीत आपल्या आत्मलाभ होणार आहे, हेच खरे हित आहे. बाकी सगळं हित असतं पण ते प्रपंचाचं हित असतं. आपण प्रपंचाकरता कष्ट करतो, मेहनत करतो, पण परमार्थाकरता जर आपलं हित साधावं असं वाटत असेल तर वेगळ्या प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. त्याच्याकरता काय काय करावं लागतं. जसं तुम्ही कुटुंबाकरता सर्वस्वाचा त्याग करता, धन, नंतर पृथ्वीचा त्याग, असे काहीही प्रसंग आले, म्हणजे धनाचा त्याग करावा लागला, कुटुंबाचा त्याग करावा लागला, या गावाचा सुद्धा त्याग करावा लागला, तरी करण्याची तयारी ठेवली तरच परमार्थात मनुष्य पुढे जाऊ शकतो असं शास्त्राने सांगितलं आहे. आणि तेव्हाच तुम्ही आपलं हित साध्य करू शकाल. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की रघुनायका वीण बोलू नको. मग आता तुम्हाला हित साध्य करायचं आहे तर रामचंद्राशिवाय किंवा परमेश्वराशिवाय, भगवंताशिवाय कधीही काही बोलायचं नाही, मनात सुद्धा आणायचं नाही. परमेश्वराचं त्याच्याकरता काय करावं लागेल तर परमेश्वराचं सतत नामस्मरण करायचं, त्या नामस्मरणाचा ध्यास घेतला पाहिजे. आणि नुसता ध्यास नाही तर जागृत राहून केलं पाहिजे. म्हणजे तो निजध्यास, निज म्हणजे आपला, की आपल्याला करायचं आहे असं नामस्मरणाचा ध्यास घ्यायला पाहिजे. आणि त्या ध्यासाला सुद्धा सातत्य, म्हणजे काय, सातत्याचा अर्थ असा आहे की ठराविक वेळ, ठराविक, म्हणजे आता आपण समजा ठरवलं की पहाटे उठून करायचं तर पहाटे उठूनच केलं पाहिजे. आणि त्याच्यात सहजता, म्हणजे सहजच ते घडलं पाहिजे. असं जर झालं तर त्याला निजध्यास म्हटलेलं आहे. आता तो कसा निजध्यास, तर त्यांनी म्हटलं आहे की श्वासोश्वास, रुधिराभिसरण आणि पोटातले पचनाचे व्यवहार हे जितक्या सहजतेने आणि अकृत्रिमरित्या होतात त्याचा काही तुम्हाला भार होतो का, नाही. श्रम होतात का, नाही. तर अशा पद्धतीने हे व्यवहार जसे चालतात तसं भगवंताविषयी नामस्मरण जर तुमच्या हातकडनं घडलं तरच तुम्ही पुढे परमार्थापर्यंत पोचू शकाल आणि रामाला आपलंसं करू शकाल. पुढचा श्लोक आहे 44वा. मना रे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे. आता मागच्या श्लोकात सांगितलं आहे मना रे जनी मौन मुद्रा धरावी. अरे मना, सज्जन मना, समर्थ म्हणतायत की मौन मुद्रा धारण कर. मौन मुद्रा म्हणजे कसं, आता तुम्ही म्हणाल की लोकात वावरताना मौन मुद्रा धारण कशी काय करता येईल बरं, तर याचाच अर्थ असा की आवश्यकतेपेक्षा जास्त बोलू नये. जर कोणी प्रश्न विचारले तर तेवढ्या पुरेसंच उत्तर द्यावं, पण वायफळ बडबड करू नये असा त्याचा अर्थ आहे. वायफळ बडबड करणे म्हणजेच मौन मुद्रा सोडून देणे. आता काय आहे की मौन बाळगणे हे कठीण असतं, पण ते बाळगायचं असतं. कारण तुम्ही जे बोलता ना, आवश्यकतेपेक्षा बोलण्याची सवय असते, तेव्हा काय होतं, इतरच बाहेरच्या गोष्टी बोलत असतो, खरं त्याच्यातनं साध्य काहीही होत नाही. त्याच्यामुळे संयम, त्याग, वैराग्य, समाधान हे जर आपल्याला हवं असं वाटत असेल तर मौन मुद्रा धरणं हेच योग्य आहे. आणि मौन मुद्रा म्हणजेच काय, वाणीचा संयम.
न बोलणं म्हणजे वाणीचा संयम. त्याच्यामुळे काय होतं, शरीराचं आणि मनाचं बळ वाढतं. आणि हा एक चांगला प्रयोग आहे, करून पाहावा मौन मुद्रा धरणं. असं म्हटलेलं आहे की उथळ पाण्याला खळखळाट फार, जो खूप बडबड करतो किंवा गरजेल तो पडेल काय, जो खूप बडबड करतो त्याच्याकडून कुठलीही कृती होत नाही. आणि त्या गप्पा म्हणजे व्यर्थ गप्पा असतात. तर त्या व्यर्थ गप्पा करीत बसून आपल्या शक्तीचा अपव्यय करण्यापेक्षा परमार्थाकडे आपण वळावं आणि भगवंताचं नामस्मरण सहजपणे होईल असं करावं. त्यांनी काय होईल की आपलं सुखाला घे, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की रामाच्या जवळ आपल्याला जाता येईल. जितकं तुम्ही नामस्मरण कराल तेवढं तुम्ही रामाच्या जवळ जाऊ शकता. आता त्यांनी सांगितलंय की नसे राम ते धाम सोडून द्यावे. आता नसे राम ते धाम सोडून द्यावे म्हणजे काय, की ज्या घरात तुम्हाला शांतपणे भगवंताचं नामस्मरण करता येत नाही असं घर सोडून मग कुठे जायचं, मंदिरात वगैरे जिथे शांतपणा असेल त्या ठिकाणी जाऊन बसावं आणि नामस्मरण ठराविक वेळेला जाऊन करावं. कारण काय आहे की सुखालागी अरण्य सेवित जावे म्हटलंय. पण अहो, अरण्यामध्ये जायचं म्हटलं, सुखाच्या लालसेने आपण व्यवहार सोडून दिले आणि इतर उद्योग करायचं म्हटलं तर काय होतं, फसवणूक होते, निर्बंध ओलांडल्या जातात, लपवाछपवी करणे, दुसऱ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डुबाडणे, ह्या गोष्टी सहज जन्माला येतात. आणि त्याच्यातून काय होतं, अहंकार बळवतो. अहंकार वाढला म्हणजे काम क्रोध वाढतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी भगवंतापासून दूर नेणाऱ्या आहेत. मग आपल्याला जर असं वाटत असेल की भगवंतापर्यंत पोचायचं आहे, तर म्हणून त्यांनी जसं सांगितलेलं आहे की नसे राम ते धाम सोडून द्यावे, मंदिरात जाऊन साधना करावी. किंवा तुम्हाला जर अरण्यात जाऊन साधना करायची असेल तर त्याच्याकरता आधी आपलं शरीर काटक आहे का, थंड उष्ण सहन करण्याची क्षमता आहे का, धैर्याने तोंड देण्या इतकं धैर्य आहे का, कधी जेवायला मिळेल कधी नाही मिळणार, मग निर्भयपणा, ह्या गोष्टी जर तुमच्या ठिकाणी असेल तर अरण्यात जाऊन नामस्मरण करावं. नाहीतर अरण्यात गेलं तरीसुद्धा काय होईल की तुम्हाला तिथे स्वयंपाकासाठी चूल मांडावी लागेल, मग लाकडं गोळा करा, मग धान्य आणा, म्हणजे पुन्हा त्याच्यातच वेळ जाणार आणि साधना मात्र कमी होईल. त्याच्यामुळे अरण्य जरी त्यांनी सांगितलं असतं की अरण्य सेवित जावे, पण आपल्याला शक्य असेल तरच अरण्यात जावं. आणि नाहीतर सकाळी पहाटेची वेळ अशी असते की जी साधना करण्याला योग्य असते. थोडासा आळस आणि कंटाळा जर बाजूला सारला तर पहाटे उठून आपण आपल्याच घरात साधना करू शकतो. म्हणजे घर सोडण्याची सुद्धा आवश्यकता नाही. असं समर्थांनी जरी सांगितलं असतं तरी माझं मत मी सांगितलं आहे की आपल्या घरातच साधना करावी. आणि अरण्यात जर आपल्याला सहन होत असेल तरच अरण्यात जावं, नाही तर घरी साधना करावी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थाची या सेवका कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्याला समर्थ लग्नातून पळून गेले, सावधान म्हणता म्हणता ते निघून गेलेले आहे, ती गोष्ट आपल्याला आज पाहिजे. काय झालं, समर्थांना जेव्हा हे झालं, अनुग्रह दिला रामाने, त्यानंतर वर्षभर ते जणू मौनातच होते. मौनात होते म्हणजे घरात बसून असायचे आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे ह्याचा सतत विचार करीत असायचे. आता ते घरात असल्यामुळे आईच्या अडसट्ट्यात सापडत होते. खरं तर गंगाधर पंतांनी सांगितलं होतं की आई, नारायणाशी तू लग्नाची गोष्ट काढू नको, कारण तो मारुतीच्या अंशाने जन्माला आलेला आहे, तेव्हा तो लग्न करणार नाही, तो पळून जाईल. पण आईचं हृदय ते सारखं त्या आपलं थोडे थोडे दिवस झाले की लग्नाची गोष्ट काढायच्या. आणि एकदा त्यांनी असंच त्यांच्याजवळ झोपला होता. त्या म्हणाल्या, नारायणा, माझं ऐकशील का रे?
तर तो म्हणाला काय? तर म्हणे असं करणं, बोहल्यावर उभा राहा. हे काहीच बोलले नाही. तेव्हा त्यांना असं वाटलं की हा बोहल्यावर उभा राहील म्हणजे हा लग्नाला तयार आहे. लगेच त्यांनी आपल्या गंगाधर स्वामींना सांगितलं, गंगाधराला, की अरे आता ह्याच्याकरता मुलगी पहा. आणि गावातही आजूबाजूच्या बायकांशी बोलायला लागल्या की आता आमच्या नारोबाचं लग्न करायचं आहे, नारायणाचं लग्न करायचं आहे, असं सगळीकडे. आणि सगळे लोक मग ह्याला चिडवू लागले, काय नारोबा लग्न करणार का वगैरे वगैरे. काय झालं, जवळचंच आसनगाव म्हणून गाव होतं, तिथली त्यांचाच तो कुठला तरी भाऊ होता राणूबाईचा, त्याची मुलगी होती लग्नाची. तर तिच्याशी लग्न ठरवलं. आणि पूर्वीच्या काळीनं गोरज मुहूर्तावर लग्न होत असे. गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळी. झालं, सगळे लोक वरात घेऊन गेले गावाला. आणि गोरज मुहूर्तावर लग्नाची वेळ आली. गोरज मुहूर्तावर लग्न, पूर्वीच्या काळी काही लाईट नव्हते, दिवे नव्हते, तेव्हा कंदील हातात घेऊन लग्न लागत असे. आणि तर त्यामुळे अंतरपाठ धरला गेला. नवरा मुलगा म्हणजे नारायण उभा राहिला, एकीकडे त्या मुलीला आणून गुरुजींनी उभं केलं. आणि त्याच्यानंतर शुभमंगल सावधान असं मंगलाष्टकाला सुरुवात झाली. मंगलाष्टकाला सुरुवात झाल्यावर पहिलं सावधान ऐकलं ते गुरुजींना. 12 वर्षाचं वय. गुरुजींना विचारतात सावधानचा अर्थ काय? ते म्हणतात सावधान म्हणजे सावध राहा. दुसऱ्यांदा सावधान म्हटलं, ते सावध झाले. आणि शुभमंगल सावधान तिसऱ्यांदा मंगलाष्टक म्हणतात. प्रत्येक वेळा मंगलाष्टक झालं की सावधान म्हणतात. तिसऱ्यांदा जेव्हा सावधान म्हटलं तेव्हा ते त्या गर्दीतून पळून गेले. आता कारण आईचं म्हणणं तर कबूल केलं की बोहल्यावरती उभे राहिले, पण सावधान म्हटल्यानंतर सावध झाले आणि बोहल्यावरून पळून गेले. पळून गेले म्हणजे आता ती संध्याकाळची गोरज मुहूर्ताची वेळ. लोकांना समजलंच नाही. थोड्या वेळाने लक्षात आलं, माळ टाकायच्या वेळा, की अरे नवरा मुलगा तर गायब झाला. झालं सगळीकडे शोधाशोध. आईला आणखीन भावाला म्हणजे त्यांच्या गंगाधर पंतांना खूप वाईट वाटलं. ते म्हणाले आईला की पहा, मी तुला म्हणत होतो ना, पण शेवटी जे व्हायचं तेच झालं. ते पळून गेले, खूप दूर गेले. आणि एक झाड होतं, ते असं गर्द झाड होतं. त्या झाडी म्हणजे पानं खूप होती. त्या झाडावर ते जाऊन चढून बसले. 3 दिवस झाडावर चढून बसले होते. आता त्यांनी पाहिलं की लोक येत होते, जात होते, ते बघत होते, पण त्यांना कोणी बघत नव्हतं. शेवटी लोकांनी त्यांचा हे शोध करण्याचं सोडून दिलं. असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा एका रात्री ते तिथून खाली उतरले झाडावरून आणि पुढे चालायला लागले. आता पुढे चालता 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 असं म्हणतात की अष्टमीचा मुहूर्त होता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे रामाचं नवरात्र सुरू होतं, त्याच्या पहिल्या दिवशी ते नाशिकमध्ये जाऊन पोचले. आणि नाशिकमध्ये जाऊन पोचले तर खूप गर्दी. पहिला दिवस होता रामनवमीच्या नवरात्राचा, गुढीपाडव्याचा. ते कोपऱ्यात उभे राहिले आणि रामाला म्हणतायत, रामा तू सांगितलं ना की देशाचं कार्य करायचं आहे म्हणून मी आलो आहे. तिथे कोपऱ्यात उभे राहिले. सगळी गर्दी हळूहळू कमी झाली. गर्दी कमी झाल्यानंतर त्यांनी रामाला साष्टांग नमस्कार घातला. आता ते देऊळ खूप मोठं झालं आहे. पूर्वीच्या काळी असं छोटंसं देऊळ असेल, तिथे साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं की आता मी पुढचं कार्य काय करायचं ते मला थोडंसं सांगा. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या नाशिकला राहायचं असं ठरवलं नाही, तर तिथून पुन्हा दूर चालत 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 गेले. आणखीन एका ठिकाणी छोटी नदी होती, टाकळी त्या गावाचं नाव. त्या गावाला एक नदी होती आणि थोडीशीच वस्ती होती. त्या ठिकाणी त्यांनी राहायचं ठरवलं. कारण नदी का पाहिली की स्नान करता यावं, पुरश्चरण करता यावं, ह्याच्याकरता त्यांनी नदी पाहिली आणि त्या ठिकाणी ते थांबले. आणखीन पुरश्चरणाला सुरुवात केली. तो भाग आपण ती गोष्ट उद्याला घेऊ. जय जय रघुवीर समर्थ.